झी मराठी, चर्चा ही होणारच. नमस्कार, मी उमेश राजाराम कोळी. मी आज पंचायत समितीमध्ये शिरोळमध्ये इथं बसलेलो आहे. माझ्या प्रकरणाची सुनावणी चालू होती. त्याचा अंतिम निकाल 12/5/2026 ला लागला होता. त्यामध्ये शिरोळचे व्हिडिओ विजय परीट साहेबांनी अशी शिफारस केली आहे की तत्कालीन ग्रामसेवकांनी केलेल्या गंभीर प्रशासकीय चुकांसंदर्भात स्वतंत्रपणे नोटीस बजावून ग्रामसेवकाचा खुलासा घेऊन पुढील कारवाई चालू करावी व नंबर 3 घरकुलच्या बांधकामाच्या संदर्भात जी विसंगती दिसून आली आहे त्या संदर्भात तत्कालीन लेआउट करणारे अधिकारी कर्मचारी तसंच संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांना स्वतंत्रपणे नोटीस बजावी असा निर्णय त्यांनी 12/5/2026 ला दिला आहे. त्यावर आज अखेर म्हणजे आज तारीख 17/6/2026 ह्या पंचायत समितीने कोणतीही कारवाई केली नाही. फक्त आदेश काढून व्हिडिओ साहेब निवांत झालेले आहेत. त्यावर जे क्लार्क आहेत, जे टिपू आहेत, कदम साहेब आहेत, विस्तार अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही. या संदर्भात मी सकाळी इतर पंचायत समितीला येऊन चौकशी केली असता प्रथम पहिला असं सांगण्यात आलं की नोटीस काढल्या, परत मी नोटीस दाखवा म्हणल्यावर मला नोटीस दाखवली नाही. मी सकाळपासून पंचायत समितीमध्ये इथं आहे. आता मी सकाळी अर्ज केला होता की त्या निर्णयानुसार तत्कालीन ग्रामसेवकाला व संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस काढा, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा. तेव्हा मी व्हिडिओ साहेबांनी जेव्हा मिटिंग झाल्यानंतर इथं येऊन बसलो तेव्हा व्हिडिओ साहेबांनी माझा अर्ज वाचला व मी नोटीस काढतो तोपर्यंत इथं रात्रभर बस असं सांगून निघून गेले. म्हणजे ह्यांना इथं काम करायचं नाही. इथले जे व्हिडिओ आहेत विजय परीट यांनी ह्या सर्व अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत आणि कोणतेही काम म्हणजे कामात टायमिंग नाही, वेळेवर कोणतेही काम होत नाही. माझं निकाल दिलाय ह्या जवळजवळ 1.5 महिना झालं तरी सुद्धा आज अखेर त्यांना एक नोटीस काढली नाही. जोपर्यंत माझं इथून त्यांना नोटीस निघत नाही, त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई होत नाही तोपर्यंत मी रात्रभर पंचायत समितीमधून बाहेर जाणार नाही.